जेवण करताच तिघांसोबत भयंकर प्रकार. रोजप्रमाणेच भाकरी खाल्ली आणि अचानक असं घडलं की डॉक्टरही धक्क्यात. देश हादरला. नेहमीसारखाच तो दिवस होता. घरात कुठलाही गोंधळ नाही, कुठलीही चिंता नाही. संध्याकाळची वेळ, घरात जेवणाची तयारी सुरू होती. रोज जसं होतं तसंच आजही झालं. चुलीवर भाकरी भाजली जात होती, भाजी तयार होती. घरातला सगळ्यात नेहमीचा साधा जेवणाचा मेनू. काही वेगळं नाही, काही संशयास्पद नाही. तिघेही एकत्र बसले. हसत खेळत जेवण सुरू झालं. पहिली भाकरी, दुसरा घास आणि तेवढ्यात कुणालाही काही समजायच्या आत वातावरण बदलायला लागलं. सुरुवातीला कोणालाही गंभीर वाटलं नाही. थोडं अस्वस्थ वाटतंय असं अनेकदा होतं, पण काही मिनिटातच शब्द थांबायला लागले. बोलणं जड व्हायला लागलं. तोंडातून आवाजच निघेना. डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. श्वास वेगाने चालू झाला. अंग थरथरायला लागलं आणि ते पाहून घरात असलेले लोक घाबरले. काय होतंय असं अचानक कसं? कोणालाच उत्तर मिळत नव्हतं. तिघांची अवस्था एकसारखीच. एकाच वेळी एकाच प्रकारे. इथूनच पुढे भीती वाढायला लागली. कुणी काही खाल्लं वेगळं नव्हतं, कुणी बाहेरचं काही खाल्लं नव्हतं. रोजसारखंच जेवण, रोजसारखीच भाकरी. मग असं अचानक काय घडलं? काही वेळातच तिघांनाही हलवणं कठीण झालं. बोलणं जवळजवळ बंद झालं. डोळे उघडे पण शरीर साथ देईना. क्षणाक्षणाला परिस्थिती गंभीर होत चालली होती. तात्काळ मदतीसाठी धावपळ सुरू झाली. कोणी पाणी दिलं, कुणी जागं ठेवायचा प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. तिघांनाही तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं आणि तिथून पुढे जे चित्र दिसलं ते आणखीनच धक्कादायक होतं. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. ब्लड प्रेशर, नाडी, श्वसन सगळं पाहून डॉक्टरही क्षणभर थांबले, कारण अशी अवस्था त्यांनी क्वचितच पाहिली होती. तिघांची लक्षणं जवळजवळ एकसारखी. बोलता येत नाही, शरीरावर ताबा नाही आणि सगळं इतक्या कमी वेळात. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही चिंता स्पष्ट दिसत होती. हे सामान्य नाही असं एक वाक्य बाहेर पडलं आणि ते ऐकून सगळ्यांच्या काळजात धडकी भरली. तिथेच तपास सुरू झाला. नेमकं कारण काय? कुठून हा परिणाम झाला? अन्नातून, पाण्यातून की अजून काही? कोणालाच काही ठोस सांगता येत नव्हतं. तपास वाढवण्यात आला. घरी चौकशी सुरू झाली. त्या दिवशी नेमकं काय खाल्लं होतं, कधी खाल्लं होतं, कोणासोबत खाल्लं होतं? उत्तरं सगळीकडे एकच होतं. रोजसारखं जेवण, रोजसारखी भाकरी, कुठलाही बदल नाही. आणि त्यामुळे संशय अधिक गडद होत चालला. आणि मग अचानक दुसरा प्रश्न समोर आला. हे जर अन्नातून नसेल, मग पाण्यातून? तपास खोलवर गेला. घरातलं पाणी, आजूबाजूचं पाणी, साठवलेलं पाणी, नमुने घेतले गेले. सगळं प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं. दरम्यान उपचार सुरू होते. तिघांची प्रकृती स्थिर ठेवण्याचे प्रयत्न चालू होते. ही बातमी हळूहळू बाहेर पसरू लागली. लोकांमध्ये भीती निर्माण झाली. आपल्यालाही असं होऊ शकतं का? रोजचं जेवण धोकादायक ठरू शकतं का? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसले. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. घरोघरी भेटी सुरू झाल्या. स्वच्छतेबाबत सूचना दिल्या गेल्या. पाणी उकळून वापरण्याचा सल्ला देण्यात आला. पण तरीही एक प्रश्न अनुत्तरितच होता. नेमकं कारण काय? अखेर हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागलं. त्या दिवशी जेवणात काही पदार्थ होते अगदी रोजचेच. भाजी, एक साधा पदार्थ आणि गोड. कुठेही संशय येणार नाही असं सगळं, पण तरीही डॉक्टरांचा अंदाज बळावत चालला. विषबाधेची शक्यता. आणि ते ऐकताच वातावरण अजूनच गंभीर झालं, कारण विष कुठून आलं हे अजूनही स्पष्ट नव्हतं जाणीवपूर्वक. चुकून की साठवणीत झालेली चूक, हे सगळं तपासातूनच स्पष्ट होणार होतं. आजही उपचार सुरू आहेत. तिघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. स्थिती नियंत्रणात आहे, पण धोका पूर्णपणे टळलेला नाही. ही घटना एक इशारा आहे. रोजचं साधं जेवणही कधीकधी जीवावर बेतू शकतं. असं कुणालाही वाटलं नसेल, पण या घटनेने एकच प्रश्न उभा केला आहे. रोजसारखी भाकरी, रोजचं जेवण आणि तरीही अचानक तिघांसोबत भयंकर प्रकार. डॉक्टरही थक्क आणि देश हादरला. नेमकं घडलं तरी काय?